छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट हा खरंच एक चित्तथरारक चित्रपट आहे. प्रत्येकजण चित्रपट बघायला जाताना जरी नॉर्मल असला तरीही बाहेर येताना मात्र प्रत्येकाच्या मनात औरंगजेबाविषयी संताप व्यक्त होताना दिसत आहे. ज्या औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना 40 दिवस हाल हाल करून मारलं, त्या औरंगजेबाचा शेवट देखील इतका सोपा नक्कीच नव्हता. औरंगजेब जरी 89 वर्षांचं आयुष्य जगला असला तरी देखील त्याने केलेल्या पापाची शिक्षा त्याला इथेच बसून चुकती करावी लागली. कित्येकदा तर त्याला स्वतःचं मरण समोर दिसलं होतं. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर आमच्या राजाला हाल हाल करून मारले आहे या आगीत प्रत्येक मराठा पेटून उठला होता. संताजी आणि धनाजी तर थेट औरंगजेबाच्या छावणीत घुसले होते. त्यावेळी औरंगजेबाचं नशीब बलवत्तर म्हणून औरंगजेब वाचला. पण तो त्यावेळी वाचला जरी असला तरीही निराशा, एकटेपणा आणि असह्य अशा वेदना या 3च गोष्टी त्याच्यासोबत शेवटपर्यंत राहिल्या. औरंगजेबाच्या दक्षिणेतील मोहिमेच्या अखेरीस त्याची प्रचंड दुर्दशा झाली होती. दक्षिणेत इसवी सन 1702 ते 1704 पर्यंत पाऊस पडला नाही. त्यात प्लेगच्या रोगाने थैमान घातले होते. यामुळे या 2 वर्षात लाखो लोक मरण पावले होते. कधी कधी लष्करी अधिकारी भुकेने व्याकुळ होऊन स्वतः पीठ घेऊन कोणाच्या तरी घरी जात व 2 रुपये मजुरी देऊन भाकरी भाजून घेत असत. नोकर चाकरांना तर झाडाचा पाला खायला मिळाला तरीही भाग्य होते. पण यामुळे औरंगजेबाच्या अंतःकरणाला काही पाजर फुटला नाही. औरंगजेबाची छावणी म्हणजे अतिशय गलिच्छ आणि घाणेरडी जागा बनली होती. तेथे रोज मरण पावणाऱ्या माणसांची आणि जनावरांची संख्या पाहिली तर ही छावणी नव्हे तर परमेश्वराचा प्रकोप आहे असे वाटावे. सर्वत्र माशा आणि दुर्गंध पसरला होता. आपला मृत्यू आता जवळ आल्याचे औरंगजेबाला कळून चुकले. आयुष्यात केलेल्या पापामुळे तो झोपेत देखील भयभीत होऊन उठत होता. पश्चातापाच्या आगीत जळत होता. त्याच्या जवळची सगळीच माणसं आता हळूहळू दगावली होती आणि जी माणसं शिल्लक होती ती देखील औरंगजेबाच्या मरणाची वाट पाहत होती. त्याची मुलगी जिनतुन्निसा सोडली तर त्याच्या मरणावर रडणारं देखील कुणीच शिल्लक नव्हतं. औरंगजेबाला मृत्यू जवळ आलाय हे आता समजलं होतं. त्यामुळे त्यानं मृत्यूपत्र देखील तयार करून ठेवलं आणि या मृत्यूपत्रात 12व्या कलमात त्याने हे देखील मान्य केलं की छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून केलेली सुटका ही त्याच्या आयुष्यातील एक कधीही न भरून येणारी चूक होती. आणि अखेर पश्चातापाच्या आगीत जळत असणाऱ्या, आपल्या स्वतःच्याच मरणाची वाट पाहत असणाऱ्या औरंगजेबाचा शेवट जवळ आला. सकाळी औरंगजेब शयनागृहातून बाहेर आला. सकाळी त्याने प्रार्थना म्हटली आणि जपमाळ ओढण्यास त्याने प्रारंभ केला. यानंतर हळूहळू त्याला बेशुद्ध अवस्था प्राप्त झाली. त्याचा श्वासोच्छवास आता जड झाला. तरीही त्याने साधारणतः 8 वाजेपर्यंत प्रार्थना केली. तो प्रार्थनेतून उठला आणि त्याची शुद्ध हरपली ती कायमचीच. अखेर औरंगजेबाने जगाचा निरोप घेतला. औरंगजेब मरण पावला त्या दिवशी प्रचंड वावटळ उठली. छावणीतले सगळे तंबू उकडून पडले. अनेक लोक त्या धुळीने अक्षरशः गुदमरून मेले. झाडे उन्मळून पडली. सायंकाळी साधारणतः 6 वाजेपर्यंत ही वावटळ चालू होती. औरंगजेबाच्या त्या मृतदेहाकडे पाहत त्याची मुलगी बेगम जिनतुन्निसा म्हणाली, मुगलिया तख्त के लिए आपने अपने भाइयों को मार डाला. आपने वालिद शाहजहां को कैद किया. लाशों पे लाशें गिराई. साहू जी को सालों तक कैद किया. आपने जमीन तो बहुत जीती अब्बा हुजूर, लेकिन आप लोगों के दिल जितना भूल गए. तर यावरून आपल्याला समजतं की औरंगजेबाने आपल्या आयुष्यात काय कमवलं. खुलदाबाद येथील अवलिया शेख जैनुद्दीन याच्या कबरीजवळ बंदिस्त जागेत औरंगजेबाला दफन करण्यात आलं. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील औरंगजेबाची असलेली कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाची निशाणी आहे. माझ्या शंभूराजांचा हाल हाल करणाऱ्या औरंगजेबाचा बदला नियतीने स्वतः घेतला. धन्य ते मराठे आणि धन्य ते शंभूराजे.